प्राईम टाइमच्या सुरुवातीला पाहूयात ठळक बातम्या। 2047 पर्यंत विकसित भारत होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसदेत माहिती। सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात शिवकालीन वाघनखांचा आजचा शेवटचा दिवस। महंतांनी कोणाच्या पाठीमागे उभे राहायचे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार, खासदार सोनवणेंचं मत। आणि अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत। त्याआधी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले गेले। या सर्वेक्षणात विकसित भारत बनण्यासाठी काय करणे अपेक्षित आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे। तर 2047 पर्यंत विकसित भारत होणार यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विश्वास व्यक्त केला। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात मागील 7 महिन्यांपासून ठेवण्यात आलेल्या शिवकालीन वाघनखांचा अवधी संपला असून यापुढील काळात ही वाघनखे नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात ठेवली जाणार आहेत। काही तासातच या वाघनखांचा मुक्काम संपणार आहे। यामुळे सध्या साताऱ्यातील शिवभक्तांची वाघनखे पाहण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार सोनवणे यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देणारे वाघनख लंडनहून मागच्या वर्षी थेट साताऱ्यात त्यांचा प्रस्थान झालं। एकूणच पाहायला गेलं तर हे जे वाघनख आहेत आपण ज्या ठिकाणी पाहतोय, आपल्याला प्रेक्षकांना हे जे एक्सक्लुसिव्ह दृश्य जे पाहायला मिळत आहेत ते थेट साताऱ्यातून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये हे जे वाघनख आहेत तब्बल 7 महिने हे वाघनख होते। यानंतरचा प्रवास आता काही वेळातच सुरू होतोय। छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख आहेत ती इथून काही तासातच नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत। या संपूर्ण 7 महिन्याच्या कार्यकाळामध्ये सातारा छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील 7 महिन्यामध्ये जे वाघनख ठेवण्यात आले होते प्रदर्शनासाठी, ह्या वाघनखामध्ये पाहण्यासाठी सातारा सह महाराष्ट्र देशभरातून तब्बल 4,20,000 जे पर्यटक आहेत, शिवभक्त आहेत, त्यांनी हजेरी लावली होती। ह्या वाघनखाचं दर्शन घेतलं होतं। तसेच हे जे वाघनख आहेत ते नागपूरला गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये जे आहेत दुर्मिळ शस्त्रास्त्र असतील किंवा दुर्मिळ ज्या वस्तू आहेत, नाणी आहेत, याचं प्रदर्शन देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। पण वाघनख जरी येथून गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये दुर्मिळ गोष्टी आहेत त्या आपल्याला पाहायला मिळणार अशी माहिती आहे ती अभिरक्षक प्रवीण शिंदे सरांनी दिली आपल्याला पाहायला मिळते। ओंकार सोनवणे, न्यूज अनकट, सातारा। भगवानगडाच्या महंतांनी कोणाच्या पाठीमागे उभे राहायचे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे। मात्र सत्ता कुणाच्या ताब्यात आहे, गुन्हेगारी प्रवृत्ती का वाढली, याला जबाबदार कोण आहे हा सुद्धा महत्त्वाचा विषय असल्याचं मत बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। आदरणीय नामदेव शास्त्रीजी असे म्हणले की त्यांनी बरंच काय सहन केलं, हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे। त्यांनी काय बोलावं, त्यांनी काय सहन करावं, त्यांनी शास्त्रींनी काय बोलावं, पण गुन्हेगारी पार्श्वभूमीवर जे आरोपी आहेत त्यांची तशी प्रवृत्ती का झाली ही मीडियानं तपासावं म्हणणं मला वाईट वाटतं। कारण गुन्हेगारी प्रवृत्तीचा का झाला म्हणजे आमच्या या गुन्ह्यापुरतं बोलतोय मी, तर याची पार्श्वभूमी हा कुणाच्या संपर्कात होता आणि कुणाच्या संपर्कात राहून याची पार्श्वभूमी तशी झाली ही सुद्धा बघितलं पाहिजे। बीड जिल्ह्यातल्या सत्तेचा विचार केला तरी सत्ता सुद्धा तुमच्या कुणाच्या ताब्यात होती, मग बीड जिल्ह्याची गुन्हेगारी प्रवृत्ती का वाढली ह्याला सुद्धा जबाबदार कोण आहे हा सुद्धा महत्त्वाचा विषय। त्याच्यामुळं मी संतांच्या, महंतांच्या आणि आदरणीय नामदेवजी शास्त्रीजी जे बोलले यांच्यावर काही न बोलता त्यांच्या भावनेतून जे बोलले ते त्यांचा तो विषय आहे। उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा करण्यात यावी अशी मागणी जालन्यातील शेतकऱ्यांनी केली आहे। याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव देऊन खतांचे भाव कमी करण्यात यावे असं देखील जालन्याच्या शेतकऱ्यांनी म्हटले। केंद्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे सादर होणार आहे त्यामध्ये बजेट देखील सादर होईल, शेतकरी म्हणून काय अपेक्षा आहे, काय वाटतं? अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने एकच करायला पाहिजे, फक्त घोषणा केलेली कर्जमाफी ती सुरुवातीला सगळ्याच्या अगोदर घ्यायला पाहिजे, त्याच्यानंतर हे तुकली कारभार बंद करावं। GST
शेतकऱ्यावर जी लादलेली गेलेली आहे ती GST सुद्धा बंद करायला पाहिजे. खतांचे भाव वाढलेले आहेत. खताचे भाव सुद्धा कमी करायला पाहिजे, औषधाचे भाव कमी करायला पाहिजे. अशा प्रमुख मागण्या आहेत आमच्या, त्या मान्य करायला पाहिजे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या बाबतीत लवकरच निर्णय होईल अशी माहिती साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना दिली. याबाबत येत्या काही दिवसातच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बैठक घेऊन निर्णय जाहीर करतील असे देसाई यांनी स्पष्ट केले. बघा, ह्या सूत्रांच्या चर्चा आहेत. आम्ही कालपर्यंत मुंबईमध्ये होतो. कालपर्यंत तर काय चर्चा अशी कुठली मुंबईमध्ये आमच्या तरी कानावर पडलेली नाही. राहिला प्रश्न रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा, तर त्या बाबतीत कालच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की या बाबतीत लवकरच निर्णय होईल आणि माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब, माननीय अजितदादा हे तिघजण एकत्र बसतील आणि मी आपल्याला सांगतो लवकरच ह्या चर्चा करून खेळीमेळीतनं सामंजस्यातनं सन्मानजनक तोडगा निघेल लवकरच. पाणी पुरवठा विभागाने वीज कनेक्शन जोडले नाही म्हणून शहराला 15 दिवसाला पाणी येतं असा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना केलाय. मात्र आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत म्हणल्यावर शिस्तता येणार असून लवकरच वीज कनेक्शन जोडून शहराला सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारांवर कारवाई होणार असल्याचे मत आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केले. पत्रही दिलं आहे, भरपूर मागण्या तिथे केलेल्या आहे. पण जो बीड नगरपालिकेचा महत्वाचा जो विषय होता की आज सुद्धा मुबलक पाणी असून सुद्धा 15 दिवसाला आपल्याला पाणी येतोय. 25 MLT ची योजना जी मंजूर आहे, फक्त वीज कनेक्शन जोडलं नाही म्हणून आपल्याला आज 15 दिवसाला पाणी येतं. तर त्या विषयावर आज आणि त्याही विषयावरती चर्चा केली आणि लवकर निर्णय करून येणाऱ्याच काळामध्ये 2-3 दिवसाला आपल्याला पाणी भेटेल. सूचना गेल्या की कुठलाही प्रकारचा गैरप्रकार मी खपवून घेतला झाला जडदम त्यांनी यावेळी भरलाय. कसं पाहता याकडे? नाही, शिस्तता अजितदादा म्हणल्यावर शिस्तपणा येणार आणि त्या पद्धतीने जे काही करतात ते आता गरज आहे. विशेष करून खंडणी कोणी जर मागितली तर त्यावर मोका आम्ही लावणार असं दादांनी स्पष्ट आज बैठकीत सुद्धा सांगितलं. डीपीटीसीच्या बैठकीमध्ये सुद्धा जो बीड जिल्ह्याचा विषय पूर्ण मीडियावर चालू त्या विषयाला धरून ते असं म्हणले की जे कोणी गुन्हेगार असतील त्याला कारवाई होणार. बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतरची महत्त्वाची बातमी. यवतमाळ जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला पुढे नेण्यासाठी माझी सातत्याची भूमिका राहिली आहे. त्यामुळेच मॉडेल शाळेसारखा उपक्रम आपण राबवत असून राज्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. दारव्हा तालुका स्तरीय कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन तालुक्यातील रामगाव येथे करण्यात आले असून महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री बोलत होते. सध्या 200 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आपण मॉडेल स्कूलसाठी घेतल्या असल्याचं राठोड यांनी सांगितलंय.
विविध विकास कामांच्या निमित्ताने आज सोयगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या आमदार अब्दुल सत्तारांनी पिंपळवाडी जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट दिली। यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत अडीअडचणी, शालेय पोषण आहार, मध्यान्ह भोजन याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा केली। पिंपळवाडी येथे नवीन शाळा खोलीसाठी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना दिली। बंद पडलेल्या मल्टीस्टेटच्या संचालक मंडळाला तात्काळ अटक करा अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष सचिन उबाळे यांच्यासह ठेवीदारांनी केली आहे। जालना रोड शाखेसमोर आज दुपारी स्वाभिमान संघटना आणि ठेवीदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। येत्या 4 फेब्रुवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर ठेवीदारांचा जन आक्रोश मोर्चा काढणार असल्याची माहिती स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन उबाळे यांनी दिली आहे। ठेवीदारांचे अर्ज एकूण रक्कम 7,36,97,000 रुपयाचे 126 अर्ज आम्ही कृती समितीच्या वतीनं सर्व ऑनलाईन करून सुद्धा ज्ञानराजाच्या बीड शाखेमध्ये आणून दिलेले आहेत। माननीय DDR साहेब समृद्ध जाधव यांच्याशी आम्ही 2 वेळेस स्वतः फोनवर बोलणं केलं आणि जे ग्रामीण भागातले त्यांनी आम्हाला असं आवाहन केलं की तुम्ही सगळे फॉर्म ऑनलाईन करा। आम्ही त्यांना असं उत्तर दिलं की आम्हाला ऑनलाईन येत नाही, आम्ही 70 वर्षाचे वयस्कर आहोत, अपंग आहोत, सेवानिवृत्त आहोत, काही याच्यामध्ये माता भगिनी आहेत ज्या शेतात मजुरीने जातात, त्यांचे लाखो रुपये एका कर्मचाऱ्याचे, रिटायर झालेल्या कर्मचाऱ्याचे 35-35, 50-50 लाख रुपये हे ज्ञानराजामध्ये आपले ठेवलेले आहेत। आणि आमच्या तिथल्या लोकांनी आम्हाला जालन्याच्या ठेवीदारांचा एवढा उद्रेक झाला की त्यांनी ज्ञानराजा मल्टीस्टेटवर, राजस्थानी मल्टीस्टेटवर गुन्हे दाखल केलेले आहेत, परंतु पोलीस सुद्धा संथ गतीने तपास करत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न पुन्हा एकदा चांगलाच तापलाय। या हद्दवाढीला 18 गावांचा तीव्र विरोध असून देखील ही हद्दवाढ व्हावी असा पवित्रा सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीने घेतलाय। 18 गावांनी देखील प्रास्ताविक हद्दवाढीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने येत्या काळात हद्दवाढीवरून शहर विरुद्ध ग्रामीण असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। गड्या आपला गावच बरा असा नारा देत सरकारने हद्दवाढ करण्याचा घाट घालू नये, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा हद्दवाढ विरोधक कृती समितीने दिलाय। या ग्रामीणजीचा तीव्र विरोध आहे, कारण खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर या महानगरपालिका स्वतः सक्षम नाही आहे। महानगरपालिकेच्या हद्दीत आपण गाडी फिरवताना कंबर बसते किंवा कंबर दुखते अशी परिस्थिती आहे। आमच्याकडे या ठिकाणी तुम्हाला सांगायला हरकत नाही की 15 वित्तक असेल, जनसुविधा असेल, नागरिक असेल, आमदार फंड असेल, खासदार फंड असेल, या माध्यमातून प्रचंड विकास झालेला आहे। शहरापेक्षा नक्कीच शहराजवळची गावं उजवी आहेत। आपण पाहू शकता, पाहणी करू शकता। जल जीवन मिशनच्या अंतर्गत पाण्यासाठी स्वयंपूर्ण आमची गावं झाली आहेत। असं असताना मग शहरातून आम्हाला काय साध्य होणार आहे? खऱ्या अर्थाने या ठिकाणी कारभारी मंडळींना आणि या ठिकाणी असणाऱ्या क्रीडाईला त्यांचे उद्योग चालण्यासाठी हद्दवाढ पाहिजे। हद्दवाढीत कुणाचाही हेतू या ठिकाणी स्वच्छ दिसत नाही आहे, कारण मग तुम्हाला म्हटलं तर क्रीडाईने या ठिकाणी जमिनी घेऊन ठेवल्या ग्रामीण भागामध्ये आणि ते शहरात आलं तर त्याचे दर वाढणार आहेत अशी परिस्थिती आहे। त्यामुळे त्यांची धडपड आहे आणि ग्रामीण जनतेला आणि शहरी जनतेला या ठिकाणी हद्दवाढीचं काही घेणं नाही। शहरी जनतेला हद्दवाढ नको आहे, कारण ते या ठिकाणी असह्य यातना भोगतायत, असह्य जीवन जगतायत, त्यांची प्रचंड दुरावस्था आहे। असं असताना ते आम्हाला यात ओढू पाहतील का? नाही, तुम्ही सामान्य जनतेला विचारून बघा, ते कदापि म्हणणार की हद्दवाढ करा। बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच,
धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतरची महत्त्वाची बातमी. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आज कोल्हापूरच्या गडहिंग्लज बसस्थानकावर आला. दुपारच्या सुमारास बसस्थानक परिसरात एका एसटी बसच्या चाकाखाली थेट महिला सापडल्याची घटना घडली. यावेळी उपस्थित लोकांनी आरडाओरडा केल्याने चालकाला तात्काळ बस थांबवल्याने केवळ दैव बलवत्तर म्हणून ही महिला वाचली. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. चंद्रपूर जिल्ह्यात वाळूची तस्करी करणाऱ्यांची दादागिरी सतत वाढत असून भद्रावती तालुक्यात एका वाळू तस्कराने चक्क तलाट्याला धक्काबुक्की करत रेतीने भरलेला ट्रॅक्टर पळवून नेल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम वाळूची तस्करी सुरू असून तस्करांचा मुजोरपणा वाढत आहे. याचा प्रत्यय आज पुन्हा भद्रावती तालुक्यातील कारेगावी येथे पाहायला मिळाला. जळगावच्या पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या सूचनेनुसार नगर परिषद प्रशासनाने पाचोरा शहरातील शासकीय जागेवरील सुमारे 3500 अतिक्रमित घरे नियमानुसार करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आज शहरातील जनता वसाहत भागातील धम्मोदय बौद्ध विहार भागातून अतिक्रमित घरे मोजणी प्रक्रियेचा आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय. या भागातील सुमारे 250 घरांची मोजणी होणार असल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलल्याचं पाहायला मिळालं. जालन्यात रेल्वेत चढत असताना महिलेचा पाय घसरल्याने ती आपल्या मुलासमवेत रेल्वेसोबत घसरत गेली. हा प्रकार एका सतर्क प्रवाशाच्या लक्षात आल्याने त्याने प्रसंगावधान राखून महिला आणि तिच्या मुलाला प्लॅटफॉर्मवर सुरक्षित ओढून बाहेर काढले. ही घटना जालना रेल्वे स्थानकावर घडली असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. वेळ झालीये प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.